अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। उदोस्तु महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय। श्री अंबा माता की जय। श्री अंबा माता की जय। श्री स्वामी समर्थ। सर्व भक्तांना श्री स्वामी समर्थ। आज आमच्या या स्वामी आई माझी आई या चॅनलला 5000 सबस्क्राईब पूर्ण झालेले आहेत। तर आम्ही स्वामी चरणाची सेवा करण्यासाठी अक्कलकोटला गेलो होतो। अक्कलकोटला जाऊन आम्हाला 1 महिना पूर्ण झालेला आहे। ती तारीख सुद्धा मला आठवते, 9 मार्च 2026 या दिवशी आम्ही स्वामी समर्थाला गेलो आणि जाता जाताच आमच्या मायलेकराचा विचार झाला की बाबा आपण स्वामींचे काही अनुभव आपण सांगायला सुरुवात करू। आपल्याला भरपूर अनुभव आलेले आहेत आणि तसा स्वामीचा आशीर्वाद घेऊन आपण चालू करू असं आम्ही गाडीतूनच म्हणत गेलो। स्वामीचा आशीर्वाद घेतलो, दरबारात बोललो आणि तिथं बसून सुद्धा आम्ही स्वामीच्या समोर सुद्धा ग्वाही देऊन आलो की आम्ही चालू करणार आहोत। पण झालं असं आल्यावर सुद्धा आम्ही 8-10 दिवस चालू केलोच नाही। आमच्या घरच्या प्रपंचामध्ये ते झालंच नाही, आम्हाला केलोच नाही। मग आता आम्ही चालू करून फक्त 15 ते 20 दिवस झाले असतील, महिना पूर्ण सुद्धा झालेला नाही। तर एवढ्याच दिवसामध्ये बघा ना सगळ्या भक्तांना, एवढ्याच दिवसामध्ये 5000 फॉलोअर्स पूर्ण झाले। हे कशामुळे झाले? माझ्या स्वामी मायची कृपा आहे। स्वामी माऊली द्यायला बसली का नाही? आपण खरंच चुटकीभर जर मागितलो तर वंजळभर द्यायला माय भीतच नाही। खरंच वंजळभर दिली मला, वंजळभर असं देते। आणि त्याच्या मागं तुम्ही सुद्धा आहात। तुम्ही सुद्धा प्रसाद रूपी कमेंट्स मला केलात, प्रसाद रूपी फॉलोअर्स मला दिलात, म्हणून हे 5000चा पल्ला आम्ही गाठलो। पाठीमागं आईचा हात, माझ्या स्वामी आईचा हात, आणि समोरून तुम्ही फुलांची बरसात करत आहोत, म्हणून तर माझे हे 5000 पूर्ण झालेले आहेत। म्हणून तुम्हाला सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही ऐकत राहा आणि काय चुकलेलं सांगत राहा। तुम्हाला पटलेले कमेंट करून असंच मला कळवत राहा। स्वामी आई द्यायलाच बसले आहे, आपण घ्यायलाच बसलो, पण मनातून हे चिंतन करायचंच आहे। अजून आपण सोडायचंच नाही। आता पुढं चालायचं। 1 तर महिना झालेला आहे आता तरी, मग आपल्याला अजून काही भरपूर माहीत जसं आपल्याला बुद्धी देईल स्वामी आई त्या पद्धतीने आपल्याला चालायचं आहे। तर आम्ही अक्कलकोटला गेलो, तिथून सुद्धा सुरुवात केलो। माझी आई आली होती, माझा मुलगा, सगळेजण जाऊन आम्ही सुरुवात केलेला आहे। आणि आल्यापासून सुद्धा आम्हाला चांगले अनुभव येत आहेत। आणि गटलं तिथं सगळेजण म्हणत आहेत तुम्ही किती छान सांगता हो, आम्हाला समजायसारखं काकू तुम्ही मस्त सांगता, आम्ही सुद्धा स्वामीचं करू। आणि ते गुरुवार करायचं कसं असते आणि ते सारामृत कुठं भेटतंय, पोती कुठं भेटते, हे सगळं मला विचारपूस करायला लागलेत आपल्या जवळचे। आणि बाहेरचे लोक जे आहेत, बाहेरचे सगळे स्वामी भक्त आहेत ना, त्यांनी कमेंट्स करून विचारलेत की बाबा हे पोती कुठं भेटते, हे आरती कशी म्हणायची, तारक मंत्र परत म्हणून दाखवा, आम्हाला खूप चांगलं वाटतंय तुम्ही काकू बोलल्यानंतर, असे कमेंट्स आहेत, तुम्ही सुद्धा वाचून बघू शकता। तर हे सगळी कृपा कुणाची आहे? तर सगळी कृपा ह्या माऊलीची आहे। मी माऊलीच म्हणते। एकदा असंच झालं, संगमावरून काही भक्त संगम नदीवरून स्नान करून आले आणि स्नान करून आले असता भिक्षा मागून भक्त आला आणि भाकरी खात बसल्यावर असं सगळेजण विचार लागले की अरे हे वेडा आहे, अरे हे वेडा आहे, नुसतं असं भाकरी खातो, भिक्षा मागून खातो, असं वेडा आहे म्हणायचे त्याला। आणि ते भक्त स्वामीच्या खूप जवळचा होता। तो भक्त स्वामीच्या जवळचा असल्यामुळं ती वेडा म्हणल्यानंतर त्या लोकांना जे प्रचिती यायची होती ती आली। आणि ती वेडा जो होता ते तिथंच तसंच बसला की बाबा मला वेडा म्हणले। मग त्या ठिकाणी अचानकच असं झालं की बाबा स्वामी आईनं आईचं रूप घेऊन त्या वेड्यासमोर गेली, म्हणजे जो भक्त होता तिथं, आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवलं। आपल्याला जर वेडं म्हणलं ना तर आपलं भाग्य आहे असं समजून घ्यायचं, पण राग धरायचं नाही, असं स्वामीचं म्हणणं आहे। मग त्या माणसाला लक्षात आलं, त्या भक्ताच्या, की बाबा खरंच माझी आई मला चांगलं शिकवते। मग त्याच पद्धतीनं कितीही जरी चिडवलं तरीही त्यानं राग कधीच धरलं नाही। म्हणून त्यानं पुढं गेला आणि पुढं जाऊन त्यानं स्वामी सूत असं नाव त्याचं पडलं। स्वामी सूत असं नाव पडलं त्याचं। आणि तो भक्त खूप प्रिय झाला स्वामीचा
असंच मग अजून एक भक्त होता, तर त्यानं अंबाबाईची आईची सेवा करायचा आणि सगळे हसायचे, आईची सेवा करतो मी आणि मी स्वामीची भक्ती करणार नाही, मी आईची करतो. मग एके दिवशी असंच बोलत बोलत काय झालं की बाबा स्वामीला कळलं ते असंच की बाबा हे ना अंबाबाईची भक्ती करतो म्हणतोय आणि माझ्याकडे येत नाही, असं सांगितले त्यांना भक्तांनी. स्वामी ते भक्त असं बसलेला आहे तिथं आणि त्यांना अंबाबाईची सेवा करतो, तुळजापूरच्या आईची. म्हणल्यानंतर साक्षात देवीचं रूप घेऊन त्या भक्ताच्या समोर माझी स्वामी आई थांबलेले. असं अनेक उदाहरणं भरपूर आहेत, द्यावं तितके उदाहरणं आहेत. ज्याला जे कळलं, जे जे अनुभव आला ते सांगत असतात. पण तुम्हाला जे घ्यायचं आहे ते घ्या, तुमच्या मनाला जे पटतंय ते घ्या. ज्याची भक्ती जशी असेल तसं त्यांनी स्वामी दर्शन देतात. ज्याला आईच्या रूपामध्ये दर्शन घ्यायचं तर स्वामी स्वतः आई अंबाबाई होऊन दर्शन देतात. विठ्ठलाच्या रूपात जर दर्शन घ्यायचं असलं तर कटेवर हात ठेवून विठ्ठलाच्या रूपात सुद्धा स्वामी आई दर्शन देते. आणि मला शंकराच्या रूपात जर दर्शन घ्यायचं आहे तर शंकराच्या रूपात मला दर्शन देतात. ज्याची मनस्थिती जसा भाव तसा देव, स्वामी आई तशी दर्शन देत असते. पण असं चमत्कार दाखवत नाहीत, पण आपण जे करायचं ते आपल्या मनानं करायचं आणि भक्ती करत राहायचं, फळ मिळवत राहायचं. भक्ती करत राहायचं, मनाभावातून भक्ती करा, हसत खेळत भक्ती करा, मनात दुःख ठेवून भक्ती करू नका. आनंदानं राहावा, वातावरण फ्रेश ठेवा, चांगलं राहावा, निरोगी राहावा सगळेजण. आणि असंच मला कमेंट्स करत राहावा आणि चांगलं आहे का हे सांगत राहा, आनंदी राहा. आणि मला असं वाटतंय की बाबा स्वामीचा जर आशीर्वाद आपल्या डोक्यावर असला, स्वामी माय माझ्या पाठीशी असेल तर हाच पल्ला मी लाखापर्यंत सुद्धा नेईन. लवकरच लाखापर्यंत हा पल्ला गाठणच. का तर तुमचं सगळ्यांचं सुद्धा सहकार्य मला पाहिजे आणि स्वामींचा आशीर्वाद माझ्या पाठीशी पाहिजे. स्वामीचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्यानंतर लाख व्हायला काहीच वेळ लागणार नाही, कसलीच वेळ लागणार नाही. मी असं म्हणतच नाही की बाबा होणार नाही, होतंयच, केल्याने होत आहे रे. आधी केलंच पाहिजे, करायला पाहिजे, आपल्यापाशी सुद्धा तळमळ पाहिजे, ते फज्जा गाठायची आपल्याला सुद्धा एक ओढ लागली पाहिजे. आता मला कसं वाटतंय, रोज स्वामी आई चॅनलमध्ये कधी जाऊ आणि ह्या भक्तांना कधी भेटू सगळ्यांना आणि मी कधी हा अनुभव सांगू अशी आतुरता लागलेली असते. 6 कधी वाजतील आणि कधी मी जाऊन. आणि माझ्या आधी माझा मुलगा आहे ना, खूप मेहनत करतो बरं का. तुमच्यापर्यंत हे पोहोचवायचं काम माझा मुलगा करत असतो. त्यालासुद्धा स्वामी आई भरभरून देवो आणि त्याला निरोगी ठेवो, त्याला ठणठणीत असं ठेवो. सतत कॅमेरा धरून समोर उभा असतो बरं का माझा मुलगा. आणि एवढा हसमुख चेहऱ्याचा माझा मुलगा सतत तुम्हाला सगळ्यांना बघत असतो, कमेंट्स वाचत असतो आणि मला सांगत असतो, आई हेनी हे म्हणले, हे काकू असं म्हणले, हे ताई असं म्हणले, मला सांगत असतो. म्हणून त्याच्यासुद्धा पाठीशी माझ्या स्वामी आईचाच हात आहे. म्हणून त्याला सुद्धा सुंदर 2 मुले आहेत. त्याचा संसार पण खूप सुखी राहो, आनंदी हो, छान राहो. आणि असंच 5,000 झालेत तरी 1 लाख व्हावं तुमच्या सहकार्याने. एवढंच मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून सांगते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.